ओला आणि उबर सारखंच सरकारचं सुद्धा एक ॲप असणार आहे आणि हे ॲप लवकरच बाजारात येईल। राज्य सरकार विकसित करणार आहे स्वतःचा ॲप आहे आणि एसटी महामंडळाकडून हे ॲप चालवलं जाईल। परिवहन विभागाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। आपण पाहतोय राज्य सरकार आता स्वतःचं ॲप विकसित करणार आहे। जसं ओला आणि उबेर तर्फे ज्या सेवा पुरवल्या जातात आणि ओला आणि उबेरचं जसं ॲप आहे तसंच ॲप राज्य सरकार सुद्धा विकसित करणार आहे, स्वतःचं ॲप विकसित करणार आहे। तर एसटी महामंडळाकडून हे ॲप चालवलं जाणार आहे। परिवहन विभागाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर ओला आणि उबर यासारख्या गाड्यांची सेवा घेण्यासाठी ज्याप्रमाणे ॲप आहे त्याचप्रमाणे एक सरकारी ॲप काढण्यात येणार आहे आणि राज्य सरकार हे ॲप स्वतः विकसित करणार आहे। स्वतःचं असं ते राज्य सरकारचं ॲप असणार आहे। तर एसटी महामंडळाकडून हे ॲप चालवलं जाईल आणि परिवहन विभागाच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। मनोज जायकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। मनोज, हे विशेष ॲप विकसित करता येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारचं हे ॲप असणार आहे। कोणत्या प्रकारच्या सेवा पुरवल्या जाणार आहेत याविषयी? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं महत्त्वाचं पाऊल हे परिवहन विभागाकडून उचलण्यात आलेलं आहे। ओला उबर रॅपिडोच्या धर्तीवर राज्य सरकारचा स्वतःचा ॲप हे विकसित करणार आहे आणि आपण हे ॲप एसटी महामंडळाकडून चालवलं जाणार आहे आणि एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा महत्त्वाचा पाऊल उचलण्यात आलेला आहे। त्यामुळे परिवहन विभागाचा आपण बोलतो महत्त्वपूर्ण हा निर्णय असल्यामुळे महत्त्वाचा पाऊल आहे। आपण या ठिकाणी बघितलं तर एसटीची महामंडळाची जी स्थिती आहे ती सुधारण्यासाठी हा आपण बोलतो निर्णय हा घेण्यात आलेला आहे। नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल मनोज। तर आपण पाहतो ओला आणि उबर सारखं सरकारी ॲप येणार आहे आणि विशेष सेवा या ॲप मार्फत ग्राहकांसाठी पुरवल्या जातील। तसंच राज्याच्या परिवहन विभागात सुद्धा यामुळे काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत आणि एसटी महामंडळाकडून हे ॲप चालवलं जाईल।